शहाजी राजे असला अवसान घातकीपणा करतील असं वाटलं नव्हतं। अहो सगळं जुळून आलं होतं आणि ऐन वेळी पूर्वी त्यांना परत पाठवून दिलं, तेही मुहूर्त न काढता। त्यांच्या मनात काय तेच कळत नाहीये। त्यांच्या मनात काय हे आम्ही जाणतो। राज्यारोहणाचा विचार बारगळलाय। अंबाजी आलं आणि त्यांनी मिठाचा खडा टाकला। आता मिठाचा खडा टाकला की तोंडात साखर टाकली हे त्यांचं त्यांनाच ठाऊक। मला तर वेगळीच शंका येते। शहाजहानचा प्रस्ताव शहाजी राजांनी विचाराधीन घेतलाय। तसं असतं तर त्यांनी आपणास सांगितलं असतं। पुरोहितांना परत पाठवलं हे आपल्याला सांगितलं होतं। आता तर आम्हाला असं वाटू लागलंय की शहाजी राजांच्या मागे आम्ही उभं राहिलो हीच आमची सगळ्यात मोठी चूक। दरबारात एवढा मोठा धोका पत्करला आम्ही, यांची जाणीव आहे त्यांना? आदिलशहाचे वजीर निजामशाहीच्या स्थापनेत मदत करताय, सोपं आहे का इतकं हे? नाही, अंबाजी येईपर्यंत समजा सुरळीत सुरू होतं। आता अंबाजीनं सदर सोडून खासगीत भेट घेतली, तिथंच पाल चुकचुकली होती। परंतु मंबाजीच्या सांगण्यावर शहाजीराजे भरोसा करतील असे आम्हाला वाटत नाही। नाही, आम्हालाही तसंच वाटलं होतं पंत, पण आता अशा वागण्याचा अर्थ काय लावायचा? नाही, राजांच्या मनात नेमकं काय चालू आहे याचा थांगपत्ताच लागत नाहीये बघा। आता दुर्दैवाने जरी शहाजी राजांनी माघार घेतली तर आमचा खेळ संपलाच म्हणून समजा। स्वतःच्याच हाताने स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेणं ज्याला म्हणतात ना, हेच आहे ते। आपण एवढा टोकाचा विचार करू नये। आम्हाला असे वाटते की आपण धीर धरावा आणि जर आपल्या मनात काही शंका असेल तर आपण प्रत्यक्ष राजांना विचारून पाहावं। आणि हो, विचारताना मनात काही ठेवू नका, म्हणजे त्यांच्या मनात काय चाललंय हे आपल्याला नीट कळेल। ये आप क्या कह रहे हैं बाजीराजे? क्या ये सच है? हुजूर, हुजूर सच के अलावा मेरे जुबान पे और होता ही क्या है? लेकिन बाजीराजे, शहाजी राजे ने ही तो अभी अभी हमें बचाया महाबत खां से। और आज वही शहाजी लालच की वजह से मुंह मोड़ रहा है। हुजूर, लालच क्या नहीं कराती? और लालच भी किसकी? बादशाह शाहजहां की। और उतना ही नहीं बाजीराजे, 22,000 की मनसा, जैसे कि शहजादा। जी जी हुजूर आला। और तो और अपने मुरारपंत जगदेव भी कुछ कम नहीं है हुजूर। अब उनका क्या बाजीराजे? पंडित जी तो हमारे वजीर थे, सूरमा मुरारपंत। सुरमा सुरमा जरूर थे हुजूर। आदिलशाहीची खिदमत केली त्यांनी, सेवा केली, पण मेवा पण भरपूर खाल्ला त्यांनी। मेवा? बाजीराजे, आप कहना क्या चाहते हैं? हुजूर, आता बिमारीतून बरे झाल्यानंतर त्यांनी नांगरगावी स्वतःची तुला केली। हत्तीच्या वजना एवढं सोनं, माणिक, मोती दान केलं, अन्न छत्र उघडलं। हुजूर, शायद आपको किसी ने बताया नहीं। इतनी सारी दौलत पंडित जी के पास? हाँ हुजूर, वजीर जो थे अपने मुरारपंत, त्यांनी सगळा माल गट्टम केला आणि तिथं त्यांना साथ कोणी दिली? शहाजी राजांनी। तिथं आघाडीवर होते ना ते। नहीं बाजीराजे, हमें भरोसा नहीं है। लेकिन यही सच्चाई है हुजूर। बदकिस्मती से दोनों की मिली भगत है। आता शहाजी राजे जी निजामशाही खडी करणार होते, त्याला लागणारी दौलत कोण पुरवणार होते? कौन? मुरारपंत, अपने वजीर, अपने पंडित। शहाजी राजांची जागीर जाळून सुद्धा त्यांच्याशी दुश्मनी न करता दोस्ती केली।
उसकी असली वजह यह है हुजूर। बाजी, हाँ हुजूर, दौलत आदिल शाही की और नाम मुरार जगदेव का। दौलत आदिल शाही की और निजाम शाही शहाजी राजा की। त्याला पाठिंबा मुरार जगदेवचा। तो वाकई ये सच है। वाह तौबा हुजूर, हुजूर चाहिए तो आप जासूस भेज दो, हाथ कंगन को आरसी क्या। राजा, मुरार जगदेव पंत आपल्या भेटीसाठी आलेले आहेत. पाठवून दे. या पंत, बसा. आम्ही अवेळी आलो, तुमच्या कामाचा खोळंबा तर झाला नाही ना? खोळंबा कसला पंत, काम काय होतच असतात. होत असतात, पण कधी ज्या कामाची तयारी केली आहे ती नकोत का पूर्ण व्हायला? तेच तर करतोय आम्ही. आमचा मुद्दा तुमच्या ध्यानात आलेला दिसत नाहीये. माफ करा पंत, आम्ही जरा खलिता पाहत होतो. चालू द्या तुमची कामं, आम्ही नंतर येतो. पंत असं काय आहे? हे बघा झालं काम. बसा. हो बसा. बोला. काही खलित्यांना उत्तर पाठवायची होती, काहींना विलंब झाला होता, तिथं तातडी केली. काही निरोप पाठवायचे होते. कोणते निरोप? राज्यरोहण रहित केल्याचे? जहापना इरादत खान ने भेजा है. पढ़ो और बताओ क्या लिखा है इसमें. जहापना इसमें लिखा है कि मुहिम फतेह हो गई. माशाअल्लाह. आगे पढ़ो. शाहजी राजे को 22,000 मनसबदारी और उनके बड़े बेटे संभाजी को 2,000 मनसबदारी की उसने लालच दिखाई है. शाबाश. उन्होंने अब मुर्तजा को निजाम के गद्दी पर बिठाने का इरादा बदल दिया है अल्लाह. और जल्द ही वो मुगल सल्तनत में शामिल होंगे. इतना हमने कर दिया है. आपका सिपाही इरादत खान. वाह, हम खुश हुए. इरादत खान को हमारी तरफ से नजराना भेजा जाए. राज्यरोहणाचा सोहळा बारगळलाय आणि आता कसले आले मसलती? पंत, आपण इतका टोकाचा निष्कर्ष काढू नये. आपण राजांची भेट घ्यावी, त्यांना आपल्या सगळ्या शंका घेतली. राजांची भेट घेतली आणि त्यांना थेट विचारलं राज्यरोहणाचा सोहळा का रहित केला. मग मग काय उत्तर दाखल हसलेत राजे. त्यामुळे आता राज्यरोहणाचा सोहळा बारगळलाय हे निश्चित झालंय. नाही, असं नाही होणार. नाही म्हणजे असं असू शकतं, पण हेच असेल असं नाही. मग त्यांच्या हसण्याचा काय अर्थ घ्यायचा? आणि मुरार पंत, बसा. यायला थोडी देरी झाली, परंतु एका बाबीवर आपल्याशी मसलत करायची होती, म्हणून तुम्हा सदरेवर बोलवून घेतलं. आता कसले आले मसलती? झाली. राज्यारोहणाची सगळी तयारी झाली. राज्यरोहण? परंतु राणीसाहेब, मुहूर्त नाही, तिथी नाही. पुरोहितांना राजांनी मुहूर्त न ठरवताच माघारी पाठवले. मंबाजी हे खुशीत गेलेत. आम्ही सगळे काळजीत होतो आणि आपण म्हणताय की राज्यारोहण? हो, राज्यारोहण. मुहूर्त नाही, तिथी नाही. तुम्ही पुरोहितांना माघारी जाताना पाहिलं, पण राजेंचे शब्द नीट ऐकले नाहीत. सोनोपंत 5 दिवसांनी मुहूर्त असल्याचं पुरोहितांनी सांगितलं आणि ते ऐकताच राजे काही बोलणार एवढ्यात त्यांना मंबाजी दिसले. आता मुहूर्ताची गरज नाही.
अगदी योग्य, हे असंच झालं होतं. तेच म्हणजे मुहूर्त नको. किंवा आता आम्ही धरू तो मुहूर्त असाही अर्थ होतो आणि आम्ही तोच अर्थ धरला आणि राज्यारोहणाची सगळी तयारी आम्ही केली. राजे, आम्ही बरोबर की चूक? राज्यारोहण उद्याच. राजे, सगळं मनासारखं जुळून आलंय. होय राणीसाहेब. परागंदा झालेलं 400 वर्ष परागंदा झालेलं स्वातंत्र्य आज उंबरठा ओलांडून येईल. गगनात मावणार नाही एवढा आनंद झाला आहे आम्हास. जिजा, हाच आमचा अट्टहास होता. आम्ही घोड्यावर स्वार झालो, हाती तलवार धरली, घोड्यांच्या टापा रानोमाळ रुतवल्या, त्या केवळ यवनांची गुलामगिरी नष्ट करण्यासाठी. आता आमच्या लक्षात येतोय तुमच्या मनाचा हेतू. राणीसाहेब, निजामशाहीची स्थापना होणार, परंतु त्या तख्तावर आम्ही बसणार. राजे, होय राणीसाहेब, निजामशाहीच्या तख्तावर आम्ही बसणार. परंतु मग यवनांचा काफरांच्या राज्याला विरोध होईल. म्हणजे तुम्ही तख्तावर बसलात हे आवडणार नाही आणि निजामशाहीतील यवन सरदारांना तर नाहीच नाही, विरोध होईल. कल्पना आहे आम्हास त्याची. तरी बसणार तख्तावर? होय, परंतु कसे बसणार हे बघण्यासाठी मुहूर्ताचा दिवस उजाडू दे. राजे, तुम्ही कराल ते दीपवणारेच असेल. तुम्ही कराल ते मती गुंग करणारे असेल, आम्हास खात्री आहे. तुम्हासच आमची खात्री आणि विश्वासही. म्हणूनच हे परिवर्तनाचं चक्र फिरवण्याचं कार्य हाती घेतलं आहे. पूर्णत्वास जाईल तुमची ही इच्छा. एवढंच काय, चक्राचा आस फिरताना पाहून असह्य झालेला सह्यगिरीही आनंदून जाईल. परंतु हे सगळं झालं ते केवळ तुमच्यामुळे. तुम्ही स्वतःचा जीव धोक्यात घालून मुहूर्तच्या शहागडावर आणलंच नसतं तर यातलं काहीच शक्य नव्हतं. आता सगळं शक्य आहे. तुळजाभवानी आपल्या पाठीशी आहे. पुढे कोण आहे मग? राजे, जिजा, तुळजाभवानी आमच्या पाठीशी उभी आहे की नाही हे आम्हास ठाऊक नाही, परंतु ती आमच्या पुढे ठामपणे उभी आहे एवढं खरं. राजे, जिजा, आमचा खूप दिवस मनसुबा होता. आज तुमच्या साथीनं आणि तुमच्या साक्षीनं आम्ही आमच्या निर्भीड छातीच्या कातड्याचा डब केला आहे. त्यावर स्वतंत्र दौलतीची थाप पडल्याशिवाय आम्ही शांत बसणार नव्हतो. आता ती थाप हिंदुस्थानच्या कानाकोपऱ्यात निनादे. दिल्ली पातशाह शहाजहानच्या कानठळ्या बसतील एवढं खरं. सदरेवरून पुरोहितांना मुहूर्त न ठरवताच परत पाठवलं, तेव्हा राजांच्या मनात असं काही असल याची कल्पनाच नव्हती. पण ते म्हणाले की मुहूर्ताची गरज नाही म्हणून. पण या सगळ्यांचा अर्थ हाच घेतला गेला की राज्यारोहण बारगळलं. मंबाजी आले दिल्लीकरांचा निरोप घेऊन, त्यांच्याशी खासगीत भेटी झाल्या आणि अचानक हा निर्णय ऐकवण्यात आला. या सगळ्यांची संगती हीच लागते की राज्यारोहण रहित झालं. तरी आम्हाला असं वाटत होतं की राजे एकदम आपला निर्णय बदलणार नाहीत. आणि अहो, शहाजी राजे असे एकदम घुमजाव करणाऱ्यातले नाहीत. आता एकदम उद्याच राज्यारोहण यो निर्णय मात्र हुल देणार आहे सगळ्यांसाठीच. पण या सगळ्यांचे दूर दूर पर्यंत प्रतिसाद उमटतील. उमटलेच पाहिजे. बघूया काय होते ते. अहो, काय होणार आहे होऊन होऊन, होईल थोडीशी चावम्याव, काय घाबरायचं त्याला. अहो, शहाजी राज लय दूरचं बघणारे. त्यांना पक्क ठाव आहे कोणत्या भूताला अंडा रोट आणि कोणत्या खविसाला कोंबडं द्यायचं. ती काळजी नाही
कधी एकदाची सुबय होते याचीच वाट पाहतोय आम्ही. एकदा हा जश्न पार पडला की आम्ही विजापूरला जायला मोकळे. कारण मम्माजीवर आमचा तसा काही विश्वास नाही. एकाचे दोन करून सांगू नयेत त्यांनी. अहो चिंताच करू नका तुम्ही. उलट आपल्या करणीनं मंबाजींची मान खाली जाते की नाही बघाच तुम्ही. ये कैसे सोच लिया आपने कि शाहजी राजे ने अपना इरादा बदल दिया? उन्होंने पंडित को वापस भेज दिया, मतलब तख्त नशीन होना रद्द हो गया, ऐसा तो नहीं है? हुजूर, उन्होंने उसी वक्त कहा था अब मुहूर्त की कोई जरूरत नहीं है. उन्होंने कह दिया और तुमने मान लिया. हुजूर, या ऐलानाच्या आधी आमची खासगी मुलाखत झाली होती. मुघल सल्तनतीचा मलिदा आम्ही त्यांच्यासमोर ठेवला होता आणि त्यावर त्यांनी विशेष गौरी फरमावलं होतं. ऐसा हुआ है, ये सोच आपकी है सिर्फ. उन्होंने ना कोई जुबान दी और ना कोई इरादा बदला. गलती तो मुझसे हो गई जो मैंने इतने बड़े काम के लिए आप पर भरोसा किया और आप पर भरोसा करके मैंने बादशाह को पैगाम पहुंचा दिया. अब कौन सा चेहरा लेके जाऊंगा मैं उनके पास? जिम्मेदारी मेरी थी तो कसूरवार भी मैं ही रहूंगा और इसकी सजा सिर्फ मौत है, सिर्फ मौत. हुजूर, गलती दुरुस्त करायची एक तरी संधी द्या. जितना किया है उतना काफी है और कुछ मत करिए, मैं देख लूंगा. हुजूर, सुनिये तो, शहाजी राजांनी आपल्या प्रस्तावाला अहमियत दिली नसली तरी त्यांच्या मातोश्रीला हा प्रस्ताव आवडलाय. घरात एक सुराख आहे. आपण शेवटपर्यंत प्रयत्न करू. आशा सोडू नका. क्या खाक करोगे तुम? तकपोशी तो हो रही है. हुई तो नहीं अभी तक. मुर्तुजा अभी तक निजाम शाह बना नहीं है. आम्ही कोशिश करतो. इजाजत. इस मम्मा जी के भरोसे बैठा रहा तो यकीनन मुझे कब्र में ही सोना पड़ेगा. अब मुझे ही कुछ करना होगा. इस बनी को जो बिगाड़ दे ऐसा कातिल चाहिए मुझे. शिवबा, शिवबा ओ काय हे? चला बरं झोपायला आता. आज एकदम पिटुकली गोष्ट सांगणार बरं का. आजी साहेब इकडे या. अहो, तांबडं फुटताना उठावं लागेल. आंघोळ्या पांघोळ्या करून मग दरबारात जायचंय. आणि तुम्ही हे काय? बघा आजी साहेब, हे काय? आता तुम्हीच सांगा. हा सैनिक, हा हत्ती, घोडा, हा उंट, हा वजीर या सर्वांपेक्षा मोठा आहे तो हा राजा, बरोबर? म्हणजे राजा हा मोठाच असतो, बरोबर. मग उद्या होणाऱ्या राज्यारोहणात तख्तावर बसणारा राजा हा छोटा का? तो राजाही मोठा असायला हवा. तो का छोटा? तुम्ही म्हणताय तो मुद्दा अगदी बरोबर आहे. अहो, हा मुर्तजा निजाम उद्या सिंहासनावर बसणार, पण त्याला तलवारही नीट धरता येत नाही. आमच्याशी तलवारबाजी करताना त्याच्या हातातून तलवार पडली. हो ना. असा हा मुर्तजा उद्या शत्रूच्या आक्रमणाला कसा तोंड देणार? मग तरीही आबासाहेब मात्र उद्या त्याला सिंहासनावर बसवणार. त्याच्यापेक्षा आबासाहेबांनी बसायला हवं. शिवबा, तुमच्या सर्व सवालांचे जवाब उद्याचा सूर्य देईल, पण त्यासाठी तुम्हाला अगोदर झोपलं पाहिजे. अहो, उलट अशा वेळी जागं राहायला हवं. तुमचा तुमच्या आबासाहेबांवर विश्वास आहे ना? झालं तर मग आम्हालाही काही सवाल सतावत आहेत. त्याचे जवाब सुद्धा उद्याच मिळतील. चला झोपा आता.
क्या कर सकते हो तुम मेरे लिए? जान दे सकता हूँ और जान ले भी सकता हूँ। बहुत खूब, बहुत खूब।